नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किर्लोस्कर. मित्रांनो, इराणचे धर्मगुरू मारले गेले अयतुल्ला खोमानी. त्यांना यमसदनास पाठवण्यात आलं, त्यांचा वध करण्यात आला. त्यानंतर अनेकांच्या पोटात पोटशोळ उठलं. आता ते अनेकांमध्ये आता राज ठाकरे सुद्धा येत आहेत. राज ठाकरे काय म्हणतायत? ते क्रिटिसाइज करतायत, ते नरेंद्र मोदीजींचा विरोध करतायत. त्यांना नरेंद्र मोदीजींना ते दाखवून देत आहेत की तुम्ही काय चुकताय, कुठे चुकताय. त्यांनी काय दाखवून देण्याचा प्रयत्न केला तर अयतुल्ला खोमानी यांच्याबद्दल तुम्ही शोक व्यक्त केला नाही. लक्षात आलं का? राज ठाकरे जे हिंदुत्वाचे कट्टर समर्थक, हिंदुत्वच हेच राष्ट्रीयत्व असं म्हणणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आता काय म्हणतात? त्या मुल्ला मौलवी कट्टर इस्लामिकतेचं पायाभरणी करणारे अयतुल्ला खोमानी यांचा वध केल्यानंतर, त्यांना मृत्यू दिल्यानंतर, यमसदनास पाठवल्यानंतर शोक व्यक्त करायला हवा होता. मित्रांनो, बौद्धिक आतंकी हे अयतुल्ला खोमानी हे बौद्धिक आतंकी होते. त्यांनी काश्मीरच्या विरोधात सुद्धा राग आलापला होता, इस्लामिक कट्टरपंथीचा, भारतातील हिंदूंच्या विरोधात. तेवढे राज ठाकरे कुठे गेले होते? त्यांना हा इतिहास माहिती नाही का? त्यांना वाचनाची आवड आहे राज ठाकरेंना. मित्रांनो, राज ठाकरेंना वाचनाची आवड आहे. ते इतिहासावरती गहन अभ्यास करतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांना माहिती आहे, त्याच्यावरती गहन अभ्यास केला आहे. मित्रांनो, अशा राज ठाकरेंना ह्या अयतुल्ला खोमानीचा इतिहास माहिती नाही का? पाकिस्तानला मदत करतायत ते कारगिल युद्धात, या अयतुल्ला खोमानी. आणि विरोध कोणाचा करतायत? तर भारताचा. समर्थन कोणाचं करतायत? पाकिस्तानचा. आता जो पुलवामाचा अटॅक झाला, जो हल्ला झाला आणि निरपराध नागरिकांना मारण्यात आलं, त्याच वेळी सुद्धा हे अयतुल्ला खोमानी त्या आतंक्यांच्या बाजूने होते. म्हणजे तुम्ही विचार करा, अशा आतंक्यांचा भलामण करणारे, त्यांच्याबद्दल, त्यांच्या मृत्यूबद्दल सांत्वनात्मक इच्छा मागणारे हे राज ठाकरे. म्हणजे यांचे चुलते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांनी काय सांगितलं होतं? हिंदुत्वच हेच राष्ट्रीयत्व. आणि त्यांचेच पुतणे आता त्या कट्टर इस्लामिक एका मुल्ला मौलवीचा काय करतात? भलामण करतायत. आणि त्यांच्याबद्दल नरेंद्र मोदीजी यांनी त्यांची काय आदरांजली वाहिली नाही, स्तुती सुमनं उधळली नाहीत. त्याबद्दल त्यांना दुःख झालं. काय गमत आहे ना मित्रांनो? आपल्याला दुश्मनाची गरज नाही आहे, आपल्याला शत्रूची गरज नाही आहे. कारण तो आपल्यामध्येच बसतोय, आपल्यासोबतच बसतोय, आपल्यासोबतच उठतो बसतोय. लक्षात आलं का? हे अंतर्गत जे शत्रू आहेत ना, जे आपले दुश्मन आहेत, त्यांना ओळखणं गरजेचं आहे. आणि हे बौद्धिक दुश्मन तो त्या शस्त्रधारी दुश्मनापेक्षा अधिक घातक असतो. हे असे बौद्धिक दुश्मन, हे बौद्धिक आतंकी, हे बौद्धिक अधर्मी त्या शस्त्रधारी आतंक्यांपेक्षा अधिक घातक असतात. म्हणून मी अयतुल्ला खोमानीला अधिक घातक म्हणतो, अधिक घातक आतंकी म्हणतो. टेररिझम पसरवणारा तो व्यक्ती. पाकिस्तानमध्ये जे टेररिझम, जे आतंकी संघटना आहेत ना, त्यांना खत पाणी घालणारा हा अयतुल्ला खोमानी. आता ह्याच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करायला हवी का? मी तुम्हालाच प्रश्न विचारतोय, माझ्या भारतीय जनतेला. मग तो कुठलाही तथाकथित जाती धर्माचा असो, ज्या आतंक्याने आतंक पसरवला होता, बौद्धिक आतंक पसरवला होता, कट्टर इस्लामिक अजेंडा राबवला होता, तिथल्या इराणी जनतेला तो डोईजड झाला होता. त्या इराणी महिलांना तो डोईजड झाला होता. असा तो कट्टर इस्लामी आतंकी मारला गेला. त्याच्याबद्दल दुःख व्यक्त करायला पाहिजे की आनंदोत्सव साजरा करायला पाहिजे? मित्रांनो, कालच आपण गुढीपाडवा साजरा केला. चैत्रशुद्ध प्रतिपदा, नवीन वर्षाला सुरुवात केली. आणि या नवीन वर्षाच्या सुरुवातीतच ह्या अशा गोष्टी मला मांडायच्या नव्हत्या, याच्यावरती मला चर्चा करायची नव्हती, नकारात्मक गोष्टीवरती चर्चा करायची नव्हती. म्हणून मी काल राजकारणावरती कुठलाही विषय मांडला नाही, आपले विचार मांडले नाहीत, माझं मत प्रकटीकरण केलं नाही. कारण नवीन वर्षाला सुरुवात करायची होती. हे असे आपले आपल्या अवतीभोवती असलेले दुश्मन, आपले शत्रू असताना आपल्याला विकत घ्यायला शत्रूची आवश्यकता नाही आहे. लक्षात आलं का? विकत घ्यायला शत्रूची आवश्यकता नाही आहे, कारण फुकटची मिळालेली आहेत. आता राहुल गांधी तो काय बरळतोय, काय बोलतोय, त्याचे नेते काय बोलतायत, ते काँग्रेस जन काय बोलतायत, ही लांबची गोष्ट आहे. कारण त्यांची ती विचारधारा आहे मित्रांनो, त्यांची ती विचारधारा आहे. ती विचारधारा आली कुठून? तर काँग्रेसच्या स्थापनेपासून. काँग्रेसची स्थापना कोणी केली? तर एका इंग्रजांनी. मग त्यांच्याकडून आपण अपेक्षा करू शकत नाही, कारण इंग्रजांचीच ही नाजायज औलाद म्हणजे काँग्रेस. मग अशा नाजायज औलादीपासून आपण अपेक्षा करू शकत नाही. पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे
यांचे पुतणे, त्यांच्या वरदहस्ताखाली ते लहानाचे मोठे झालेले असे राज ठाकरे जेवढे बरळतात, जेवढे अशी अनर्गलर वार्ता करतात, त्यावेळी मग मनस्ताप होतो, दुःख होते. बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं म्हणणं काय होतं? हिंदुत्वच हेच राष्ट्रीयत्व. मग त्या राष्ट्रीय तत्वाला झुगारणारे हे असे त्यांच्या कुटुंबात जन्माला आलेले, त्यांचे ते चिरंजीव असो, उद्धव ठाकरे असो, किंवा त्यांचे नातू ते आदित्य ठाकरे असो किंवा राज ठाकरे असो, काय बरळतायत, काय बोलतायत, कसा थांगपत्ता नाही. आता मी एखाद्या वेळेस उद्धव ठाकरेंबद्दल बोलू शकतो, कारण त्यांना वाचनाची आवड नाही आहे, ते भरकटलेले आहेत. पण राज ठाकरेंना वाचनाची आवड आहे. मग राज ठाकरेंना वाचनाची आवड असताना अशा बुद्धिजीवी प्राण्याला विचारपूर्वकच बोलायला हवं होतं ना. आपण काय बोलतोय, कोणाबद्दल बोलतोय, कोणाबद्दल सांत्वना व्यक्त करतोय. मित्रांनो, मराठी माणूस म्हणून ह्याने उगाळलं, ढोल पिटलेत, जनतेने त्यांना जागा दाखवली. मराठी भाषा म्हणून ढोल पेटलेत, रान उठवलं, आंदोलनं केलीत, जनतेने त्यांना जागा दाखवली. कारण 1965 पासून हा एकच ढोल वाजवला जातोय, मराठी माणूस मराठी भाषा. बाळासाहेबांनी त्यावेळेला जो ढोल पिटला, वाजवला, त्याला कारण होतं. त्यावेळी ती परिस्थिती होती, ती स्थिती निर्माण झाली होती, त्यावेळी ती भूमिका योग्य होती. आता ती आवश्यक नाहीये. मराठी माणूस जागृत झालेला आहे, तो स्वतःच्या कर्तृत्वावरती, स्वतःच्या ताकदीवरती, स्वतःच्या हिमतीवरती आज उभा आहे. त्याला तुमच्यासारखे भ्रम पसरवणारे, दिशाभूल करणारे नेते नको आहेत. आणि आता तर त्यांनी अगदी या गोष्टीचा कहरच केला. एका कट्टर इस्लामिकाला आदरांजली देण्यासाठी, त्यांच्याबद्दल दुखवटा साजरा करण्यासाठी ते नरेंद्र मोदींना क्रिटिसाइज करतायत. आणि काय म्हणतायत? इराण आपला मित्र होता. अरे, इस्राईल आपला मित्र होता. इस्राईल आपल्याला पडत्या काळात त्यांनी उभा राहिला. पडत्या काळात त्यांनी आपल्याला शस्त्रसंधी करून दिली, शस्त्रास्त्र उपलब्ध करून दिले. अगदी कारगिल युद्धापासून त्या 71च्या त्या बांगलादेश पाकिस्तानच्या विरोधात जे युद्ध झालं त्यावेळी सुद्धा तो आतंकीने ग्रस्त असलेला तो इस्राईल. आणि नरेंद्र मोदीजी ज्यावेळी इस्रायलमध्ये गेले, हे युद्ध सुरू व्हायच्या अगोदर, खामोनीला या जगातून 72 हुरांकडे पाठवायच्या अगोदर, त्यावेळी त्यांनी जे भाषण केलं इस्रायलमध्ये, त्या संसदेमध्ये, ते काय म्हणाले? आतंक्यांचा सर्वनाश होणं आवश्यक आहे. आणि तीच नेमकी गोष्ट इस्रायलने आणि अमेरिकेने केलं. बरोबर पिन पॉईंट हल्ला करून त्या आतंकीला आणि त्यांच्यासोबत असलेले इतर 40 आतंकी यांना यमसदनास पाठवलं. ही सरळ साधी गोष्ट आहे. बाकीचं आता युद्ध काय घडते, कोण वार करतोय, कोण पलटवार करतोय, त्या सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत. मित्रांनो, युद्ध छेडण्याच्या मागचं कारण आतंक्यांना यमसदनास पाठवणं, हाच उद्देश होता भारताचा सुद्धा, इस्रायलचा सुद्धा आणि अमेरिकेचा सुद्धा. हे भारतातील ह्या सो कॉल्ड ज्या आता नवीन धर्मनिरपेक्ष झालेले किडे आहेत, त्यांना समजणं आवश्यक आहे. आणि आपण त्यांच्याकडून अपेक्षाच करू नये, कारण त्यांना फक्त राजकारण करायचं आहे, गलिच्छ राजकारण करायचं आहे. आता त्यांना आपण रोखू शकत नाही. झोपलेल्याला आपण जागा करू शकतो, पण झोपेचा ढोंग केलेलं, सोंग केलेलं, त्याला आपण जागा करू शकत नाही. हीच अवस्था आता राज ठाकरेची आहे. हे वास्तव आहे. हे वास्तव जाणून घेणं आवश्यक आहे. म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे. राज ठाकरे काय म्हणालेत त्याचा मी एक तसबीर मी तुम्हाला टाकतोय, पोस्ट टाकतोय, ती बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल राज ठाकरेंचं काय म्हणणं आहे. हिंदू हृदय सम्राट यांचे पुतणे, हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी. मित्रांनो, तुम्ही आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा, लिहा, म्हणजे मलाही कळेल तुमची मतं काय आहेत, तुमचे विचार काय आहेत. हे वास्तव समजून घेणं गरजेचं आहे. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.